तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवतो आतून, बघू शकता तुम्ही टेक्स्चर पहा. तर मंडळी आपण आता साहित्य पाहू. या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप, 2 चमचे काळी तीळ, 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचे कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ. मी साधारण 1 चमचा घेतलेलं आहे मीठ. चला मग आपण बनवायला सुरुवात करू. आता परात घेतलेली मी या ठिकाणी. परातीत मी आता आपला जो अर्धा किलो मैदा आहे तो पूर्ण असं टाकून देतो. आता आपण जिरे घेऊ, जिरे टाकून देऊ याच्यात. त्याच्यानंतर ओवा घेऊ, त्याच्यानंतर काळी तीळ आहे, हे पण आपण याच्यात आता टाकून देऊ. आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत. कस्तुरी मेथी घ्यायची, हातात टाकायची, नॉर्मल तिला असं करून द्यायचं. आणि तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी नरम राहिली तर याच्यावर भाजून घ्यायची, ताव्यावरती किंवा कढईमध्ये टाकून द्यायची. आता आपण काय करू, तूप गरम करून घेऊ. गॅस चालू करायचा, तडका पॅन घ्यायचा, याच्यात आपण आता तूप गरम करून घेऊ. आता आपलं तूप कडकडत गरम झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून देऊ. आता याला आपण थोडं मिक्स करून देऊ, जे आपलं तर ते मिक्स चांगलं मिक्स होऊन जाईल. आणि मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात आता तूप ऍड करायचं आपल्याला. आता आपण गरम गरम तूप याच्यावरती ऍड करू. याला असं चांगलं चमच्याने असं मिक्स करून द्यायचंय. काहीतरी घ्यायचं हाताला आणि असं मिक्स करून द्यायचंय. काय तूप गरम राहतं ना, त्याच्यामुळं. आता तूप थंड झालं असेल आपलं वाला. त्याला आपण आता हाताने मिक्स करून देऊ. तुम्ही बघू शकता हे आपण या पद्धतीने मिक्स केलेलं आहे. आता मी या ग्लास मध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता मी आपण अंदाजानुसार टाकू थोडं थोडं पाणी याच्यात आणि याला मिक्स करून देऊ चांगलं. जास्त पाणी घ्यायचं नाही, हळूहळू पाणी टाकायचं. जसं पाणी लागेल तसं त्या पद्धतीत आपल्याला याच्यात टाकायचंय पाणी. मापासाठी 1 वाटी घेतलेली आहे. तसं मी तुम्हाला सांगणारच आहे की आपल्याला पाणी किती लागलं, काय लागलं. तर मंडळी तुम्ही बघू शकता पीठ मळून माझं रेडी झालेलं आहे. आता मी याला 10 ते 15 मिनिटापर्यंत थोडा रेस्ट देऊन देतो. आता आपले 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आपण परत एकदा याला थोडं मळून घेऊ. एक 2 3 4 आणि 5 गोळे तयार केले. आता आपल्याला 1 गोळा लागणार आहे. 4 गोळ्यांचं काही काम नाही, नरमच राहिलं पाहिजे म्हणून आपण आता याला झाकून देऊ आणि आता साईडला ठेवून देऊ आपण याला. आता आपल्याला लोटपाट घ्यायचं आहे. आता आपण याला लाटून घेऊ.
चांगलं असं गोल करायचंय पोळीच्या आकाराचं आणि आपण याला आता लाटून घेऊ. याला आपण आता पोळी सारखं लाटून घ्यायचंय आपल्याला. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही. आता मी सुरीने कट करून घेतो. तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. तुम्हाला जर त्रिकोणी कापायचे त्रिकोणी कापा, जसं तुम्हाला योग्य वाटलं त्या पद्धतीत कट करा. असं एक्स्ट्रा भाग काढून घ्यायचा. मोठेच ठेवायचे. याला आता एका ताटात काढून ताट घ्यायचा आणि ताटात असं एक 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 काढून घेऊ आपण सर्व. आता पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपलं तेल तापलंय का नाही तापलंय. मग त्यासाठी वडा तोडायचा आणि चेक करून घ्यायचा. वरती आला म्हणजे 4 तापत तेल मस्त असं तपलेलं आहे. 2 मिडियमच ठेवायचा. बघू शकता तुम्ही आपल्या शंकरपाळे तळले गेलेले किती मस्त छान असा कलर आलेला आहे. आपण यांना आता काढून घेऊ. बघू शकता तुम्ही आपले शंकरपाळे सर्व शंकरपाळे असे वरती आलेले आहेत म्हणजे याच्यात तळले गेलेले आहेत शंकरपाळे. आपण आता याला याच्यात काढून घेऊ. मस्त कलर पण एकदम छान आलेला आहे आपल्या शंकरपाळ्यांना. आता आपलं शेवटचा राहिला, बाकीच्या पितळला गेलाय. टाकायच्या टायमाला गॅस फुल करून घ्यायचा. टाकले गेले की गॅस लो करून द्यायचा.